नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे 11वी प्रवेश प्रक्रिया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 11वी प्रवेश प्रक्रिया म्हणजे आपल्या शालेय शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा. महाराष्ट्र शासनाने यासाठी केंद्रित ऑनलाईन प्रवेश प्रणाली सुरू केली आहे. या प्रक्रियेत तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत हे समजून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. ही शासनाची अधिकृत वेबसाईट आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना सर्वप्रथम आपल्याला अचूक माहिती भरायची आहे. जसं की आपण महाराष्ट्रातून आहात का, तुम्ही म्हणजे रिपीटर आहात का, प्रथम भरत आहात फ्रेशर म्हणजे, किंवा आधी 10वी दिलेली आहे मागच्या वर्षी, अशा लोकांनी प्रिव्हियस पासवर्ड ऑप्शन निवडा. तर तुम्ही कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण आहात, जसं की SSC, CBSE, ICSE, IB. इथं तुम्हाला 10वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. इथं आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. इथं मंथ, इथं इयर ऑफ एक्झामिनेशन, नेम ऑफ ॲप्लिकेंट, ईमेल ID घ्यायचा आहे, मोबाईल नंबर घ्यायचा आहे. सिक्युरिटी इक्वेशन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कोणता पण, युअर बेस्ट फ्रेंड एक्सेट्रा. इथं सिक्युरिटी आन्सरमध्ये त्या आन्सरचं नाव टाकायचं आहे. हा सिक्युरिटी क्वेश्चन ध्यानात ठेवा, तुम्हाला पुढे उपयोगी येऊ शकतो पासवर्ड चेंज करण्यासाठी. पासवर्ड डिटेल्समध्ये पासवर्ड तुम्ही अचूक पासवर्ड क्रिएट करा आणि त्या कॅप्चा टाकून रजिस्टर या बटनावर क्लिक करा. रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला अर्जासोबत खालील कागदपत्र अपलोड करायची आहेत, जसं की 10वीचं मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, जर आपण विशेष जात प्रवर्गात असाल तर. महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुढील तारखा आपण लक्षात घेऊ. विद्यार्थी नोंदणी 26 मे पासून म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजे 30 मे रोजी आपली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि अंतिम गुणवत्ता यादी 3 जून या दिवशी दिसेल आणि प्रवेश घ्यायचा कालावधी 6 जून ते 12 जून असा असेल. धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला माहिती छान वाटली असेल तर. धन्यवाद.